जय जिजाऊ जय शिवराय. नमस्कार आणि JSD रेसिपीज स्वाद महाराष्ट्राचा या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. महाराष्ट्राच्या अस्सल चवीसोबत काही नवीन आणि खास रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे. चला आजची स्वादिष्ट रेसिपी सुरू करूया. आज आपण बनवणार आहोत आषाढी एकादशी निमित्त बाहेरून अगदी कुरकुरीत आणि आतून मऊ असा परफेक्ट साबुदाणा वडा. सोबत सांगणार आहे त्याचा छोटासा इतिहास आणि काही खास टिप्स. तर साबुदाणा वड्याला लागणारं साहित्य समोर स्क्रीनवर दिलेलं आहे. तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट देखील मारून घेऊ शकता. सर्वप्रथम आपण एका बाउलमध्ये 1 वाटी साबुदाणा घेणार आहोत. साबुदाणा 2 ते 3 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा. त्यामुळे त्यावरील अतिरिक्त स्टार्च आणि धूळ निघून जाते आणि साबुदाणा भिजल्यानंतर दाणे मोकळे राहतात आणि वडे छान कुरकुरीत होतात. ही माझी टिप नंबर 1. आता धुवून घेतलेल्या साबुदाण्यामध्ये ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतला त्याच वाटीने 1.5 वाटी पाणी घालून 6 ते 8 तासासाठी साबुदाणा भिजत घालायचा. तर 6 ते 8 घंटे आपल्या साबुदाण्याला झालेले आहे आणि छान मोकळा आपला साबुदाणा भिजलेला आहे. आता साबुदाणा वड्यासाठी लागणारं साहित्य: तेल तळण्यासाठी तेल, 2 मीडियम साईजचे उकडलेले बटाटे, पाऊण वाटी भाजलेल्या शेंगदाणे, 6 ते 8 हिरव्या मिरच्या, 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर, आल्याचा छोटा तुकडा, 1 टेबलस्पून साखर, चवीपुरतं मीठ आणि लिंबू, आवश्यकतेनुसार पाणी. भिजत घातलेला साबुदाणा आपण हलकासा मिक्सरला फिरवून घेतला आहे. याने दाणे क्रॅक होतात आणि त्यातलं अतिरिक्त पाणी निघून जातं. म्हणजेच साबुदाणा तेलामध्ये फुटत नाही किंवा उडत नाही. ही होती माझी टिप नंबर 2. लक्षात ठेवा, साबुदाणा जास्तही मिक्सरला फिरवायचा नाही. आता साबुदाण्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट करून घ्यायचं. ते कूट जास्त देखील बारीक करायचं नाही, थोडंसं जाडसर ठेवायचं. यामध्ये 2 मीडियम साईजचे उकडलेले बटाटे स्मॅश करून टाकले. आलं आणि मिरचीची पेस्ट करून घालायची. लक्षात ठेवा, गरम बटाटा साबुदाण्यात घालायचा नाही, नाहीतर साबुदाणा अधिक मऊ होतो आणि मिश्रण चिकट होऊ शकते. ही होती टिप नंबर 3. आता याच्यात आपण घातले लिंबाचा रस. आता साबुदाणा वड्यांना छान रंग येण्यासाठी आपण घालू 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर किंवा काश्मीरी लाल मिरची पावडर देखील घालू शकता. यावरून चवीनुसार मीठ. आता हे मिश्रण चांगलं घट्ट मळून घ्यायचं. लक्षात ठेवा, शेंगदाण्याचं कूट जास्त बारीक करू नका. ते जाडसर म्हणजेच मीडियम ठेवा, म्हणजेच आपले वडे छान खुसखुशीत होतील. ही होती माझी टिप नंबर 4. आता या मिश्रणाला चांगलं घट्ट असं मळून घेतलं आहे. आता आपण बघूया आपल्याला चटणीसाठी लागणारं साहित्य. चटणी बनवण्यासाठी आपण घेतलं आहे चवीपुरतं मीठ, थोडंसं तेल, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, आल्याचे तुकडे, लिंबू, अर्ध्या वाटीपेक्षा कमी भाजलेले शेंगदाणे आणि गरजेनुसार पाणी. हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ, लिंबू पिळून घ्यायचं. यामध्येच आपण याच्यामध्ये कोथिंबीरसुद्धा टाकू शकतो. कोणाकोणाला उपवासाला जिरे पण चालतात, तर ते देखील यामध्ये घालू शकतात. ओलं नारळ किंवा सुकं खोबरं देखील किस करून तुम्ही यामध्ये घालू शकता. चटणी अधिक चविष्ट होते. आता आपली चटणी रेडी झालेली आहे. ही चटणी तुम्ही उपवासाचे आप्पे, उपवासाचे धिरडे, उपवासाचे घावणे यासोबत देखील खाऊ शकता. आता चटणीला तडका देण्यासाठी यामध्ये मी 3 ते 4 टेबलस्पून तेल घेत आहे. जर तुम्ही जिरे खात असाल तर तुम्ही यामध्ये जिऱ्याचा तडका देखील देऊ शकता. त्यामुळे चटणी अधिक चविष्ट होईल. आमच्याकडे उपवासाला जिरे आणि कोथिंबीर खात नाही, त्यामुळे मी साध्या तेलाची फोडणी दिलेली आहे. आता चटणी एकदम रेडी आहे. चटणी खूप छान झाली आहे चटणी. आता आपण वडे बनवायला घेणार आहोत. वडे बनवताना हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं, म्हणजे वडे हाताला चिकटणार नाहीत. आणि वड्यांना थोडंसं मध्ये छिद्र पाडून मी मेंदू वड्यासारखा आकार देत आहे. म्हणजेच लहान मुलं हा वडा थोडा इंटरेस्टने खातील आणि त्यांना काहीतरी नवीन वाटेल. हे मिश्रण करताना उकडलेला बटाटा जास्त प्रमाणात घेऊ नका, नाहीतर वडे जास्त प्रमाणात तेल पितात. ही झाली माझी 5वी टिप.
याचप्रमाणे मी आता बाकीचे वडेही करून घेते। एवढ्या मिश्रणामध्ये तुम्ही मध्यम आकाराचे 13 ते 14 साबुदाणा वडे बनवू शकता। अशा प्रकारे सर्व साबुदाणा वडे करून तयार आहेत। आता गॅसवर कढई ठेवायची आणि आपल्याला वडे तळण्यासाठी आवश्यक तेवढे तेल त्या कढईत टाकून घ्यायचे। लक्षात ठेवा, तेल योग्य तापमानावरच गरम होऊ द्यायचे, जास्तही नाही आणि कमीही नाही। ही टिप नंबर 6। आता कढईमध्ये वडे तळण्यासाठी टाकायचे आणि लक्षात ठेवा, वडे टाकल्यानंतर लगेच त्यांना हलवायचे नाही, थोडे सेट होऊ द्यायचे। 1 ते 2 मिनिटं वडे सेट होऊ द्यायचे आणि वडे तळताना ते मध्यम आचेवर तळायचे। जास्त फ्लेम वाढवल्यास वडे बाहेरून लाल होतील आणि आतून कच्चे राहतील। 1 ते 2 मिनिटांनंतर वड्यांना पलटवत राहायचं आणि मध्यम आचेवर होऊ द्यायचं। आता ह्या साबुदाण्यामागील एक इतिहास जो तुम्हाला माहीत आहे की नाही माहिती नाही, पण हा साबुदाणा हा आपल्या मूळ भारतातला नाही आहे। तो टॉपिओका म्हणजेच कसावा या वनस्पतीच्या मुळापासून तयार केला जातो। टॉपिओका ही वनस्पती दक्षिण अमेरिकेतील ब्राझील भागातील आहे। 16व्या शतकात पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी ही वनस्पती भारतात आणली। पुढे केरळ, तामिळनाडू आणि इतर दक्षिण भारतीय भागात तिची लागवड सुरू झाली। टॉपिओकापासून तयार होणारा साबुदाणा संपूर्ण भारतात पोहोचला आणि आपल्या महाराष्ट्रात धार्मिक उपवासांमध्ये तांदूळ, गहू यासारखे धान्य खाल्ले जात नसल्यामुळे साबुदाणा हा मात्र उत्तम पर्याय ठरलेला आहे। तर कमेंटमध्ये नक्की सांगा की साबुदाण्यामागची हिस्ट्री तुम्हाला माहिती होती की नाही, आणि असा साबुदाणा वडा या पद्धतीने या आषाढी एकादशीला नक्की ट्राय करा। आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि या आषाढी एकादशीला तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा। चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीसोबत।